पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉल वरती अभिजित यांचं स्वागत षटकाराने केलंय. 6 धाव्याने इथे सुरुवात तर केली आहे. अगदी वजनदार फटका 6 धाव्यांसाठी सिक्सर. पहिल्याच बॉल वरती आलेला षटकार. 6 धाव्याने इथे सुरुवात. डावखुऱ्या शैलीचा एक विस्फोटक विध्वंसक बॅटर आपण अमित यांना पाहतोय. आय फटका इथे सजवलाय. पहिल्याच बॉल वरती अभिजित यांच्यावरती चढवलेलं आक्रमण सुरुवात षटकाराने केली आहे. 6 धावा पहिल्याच बॉल वरती. पॉवर प्लेचं षटक आहे आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये शिंदे मामा यांच्याकडून पारितोषिक आलंय. कुठल्याही खेळाडूने लागोपाठचे जर 3 चौकार जर मारले तर 500 रुपयांचं कॅश प्राइज त्यांनी इथे दिलेलं आहे. लागोपाठच्या 3 चौकारांसाठी. क्या बात है. हा चेंडू देखील ऑन साइडला खेळला आहे. क्षेत्ररक्षक दूरवरती आहे. चेंडू अडवण्याचा प्रयत्न करतील आणि त्या दरम्यान मात्र 2 धावा इथे पूर्ण केल्या जात आहेत. पहिलं षटक सुरू आहे. आतापर्यंत 8 धावा आल्यात. पहिल्या चेंडूवरती आलेला षटकार, त्यानंतर निर्धाव, त्यानंतर आलेल्या 2 धावसंख्या होते ती 8. आठ धावा आतापर्यंत झाल्यात. पहिलं षटक सुरू आहे. क्षेत्ररक्षणामध्ये हलकासा बदल इथे करण्यात येतोय. पुढचा बॉल स्ट्राइक वरती आपण पाहतोय अमित. नॉन स्ट्राइकला देखील दोन्ही अमितच आहेत. डबल एच इथे प्लेड ऑन. पहिल्या विकेटचं पतन. अमित इथे होतील बाद. त्रिफळा बाद होऊन डगआउटच्या दिशेने बॅक टू द पॅव्हिलियन. प्लेड ऑन. अभिजित यांनी पहिल्या चेंडूवरती 6 धावा खर्च केल्या, परंतु इतका भन्नाट त्रिफळा उद्ध्वस्त केला की बेल्स अक्षरशः 30 सर्कलच्या बाहेरच आली. तो पहिल्या बॉलवरती जो षटकार आला ना, तो राग त्यांनी त्यामध्ये व्यक्त केला असं कुठेतरी दिसून आलं. परंतु राग तुम्हालाही व्यक्त करता येईल. तुम्हालाही अजून षटकार चौकार खेळता येतील. एक फायटिंग स्कोर उभा करायचा आहे म्हटल्यानंतर एखादी विकेट गेली हरकत नाही. प्रयत्न इतकाच दांडगा करायचा की प्रतिस्पर्धी संघाला त्या प्रयत्नाची धडकी भरली पाहिजे. धावसंख्या आपण पाहतोय 8 वरती 1 बॅटर बाद आहे. अभिजित पुन्हा एकदा यशस्वी गोलंदाज आहेत, जे गोलंदाजी मार्क वरती सज्ज होत आहेत. पुढचा बॉल. नवीन बॅटर मैदानामध्ये येत आहेत. फार हुशार तुषार. इथे मात्र डेड बॉल. डेड बॉल. प्रेशर इथे गोलंदाजावरती दिसून येत आहे. पुढचा बॉल. पुन्हा एकदा अक्रॉस ची बॅट खेळण्याचा प्रयत्न डाव्या इष्टीच्या बाहेर. इट्स अ वाईड बॉल. धावसंख्येमध्ये 1 ने वाढ. धावसंख्या 9 धावा. शिंदे मामांनी इथे 3 लागोपाठच्या चौकारासाठी 500 रुपये इथे जमा केलेले आहेत. मारा लगेच इथून घेऊन जा. आपण बोलत नाही, आपण करून देतो. पुन्हा एकदा हलक्या हाताने चेंडूला ग्लान्स केलाय. चांगला बॉडमॅनचा वापर आणि मैदानाला गुदगुल्या करत चेंडू सीमारेषा पार. फाईन लेग मधून हा येतोय. एक दर्जेदार रुबाबदार कलात्मक चौकार 4 धावेंसाठी. इथे ताकदीपेक्षा इथे नजाकतीने इथे उत्तर दिलंय. जरी आम्हाला बॅटिंग साठी झाला असेल उशीर, तरी आमचे फटके असतात पद्धतशीर. 4 धावेने इथे धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते 13. 1 बॅटर बाद 13. पुन्हा एकदा बिग हिट आणि बॉलला पाठवून दिलाय डीप काऊ कॉर्नर सीमारेषीच्या पलीकडे. 6 धावेंसाठी सिक्सर. सिक्सर किंगच्या बॅट मधून 6 धावा. पहिलं षटक संपलंय. पहिल्या षटकानंतर 19 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. विकेट जरी गेली तरी सुद्धा 19 धावा चांगल्या धावा बनवल्यात. अमित यांच्या बॅट मधून आपण पहिल्या चेंडूवरती षटकार पाहिला, त्यानंतर दुहेरी पाहिली.
परंतु त्यानंतर आलेले बॅटर तुषार फार हुशारीने बॅटिंग करतायत. चौकार षटकार त्यांच्या बॅट मधून आले. 2 चेंडूंमध्ये 10. 500च्या स्ट्राईक रेटने इथे धावा बनवण्याचा प्रयत्न आहे. पहिल्या षटकानंतर 19. षटक क्रमांक 2. पॉवर प्ले क्रमांक 2. बॉलिंग मार्क वरती अलक मिश्रा. 10 ते 12 पावलांचा रनअप. वेगवान गोलंदाजांना इथे आमंत्रित केलंय. षटक क्रमांक दुसऱ्याची इथे सुरुवात होतीये. दुसरं षटक. गोलंदाज इथे सज्ज होत आहेत. स्ट्राईकला असतील अमित. पॉवर प्लेचं दुसरं षटक हाताळण्यासाठी इथे गोलंदाज देखील सज्ज होत आहेत. इथे देखील वेगवान चेंडू टप्पा पडल्यानंतर हलकासा चेंडू स्केट होतो. डायरेक्ट हिट केलाय परंतु पंचांकडे हलकीशी दाद मागितली, परंतु पंचांनी लगेच ती दाद फेटाळून दिली आहे. एका धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 20. एक बॅटर बाद 20 धावा. डायरेक्ट हिट. चांगला प्रयत्न केला परंतु यशस्वीरित्या तुषार यांनी ती धाव पूर्ण केली आहे. 20 धावा झाल्यात. एक बॅटर आतापर्यंत बाद आहे. चांगली गोलंदाजी इथे गोलंदाजांची देखील, म्हणजे टप्पा पडल्यानंतर चेंडू स्केट करतायत, वेगावरती स्वार होत आहेत. एवढा रनअप आहे मोठा, त्यामुळे चेंडू देखील डिलिव्हर करत असताना तो वेगाचा वापर इथे केला जातोय. वेगवान गोलंदाजी आहे. पुढचा बॉल. पुन्हा एकदा झपकन चेंडू निघून गेलाय. जोरदार अपील आहे. पंचांकडे फक्त दाद मागायची, पंचांना दम देण्याचं काम करायचं नाही. फक्त दाद मागा. योग्य तो निर्णय तुमच्यापर्यंत दिला जाईल. गुड कमबॅक. पहिल्या षटकामध्ये 19 धावा आल्या, परंतु या षटकामध्ये 2 चेंडूंमध्ये 1. चांगली गोलंदाजी. वेगावरती स्वार होऊन गोलंदाजी केली जाते. उजव्या इष्टीच्या लगत थोडस बॅटरला बॅकफुटला ढकलणारी ही गोलंदाजी आहे. झपकन चेंडू निघून जातोय. एक्सप्रेस डिलिव्हरी इथे वापर केला जातोय. फार वेगवान. पुढचा बॉल. पुन्हा एकदा ऑन साइडला खेळला. क्षेत्ररक्षक दूरवरती आहे. क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून बॉल सीमारेषेच्या पलीकडे हा येतोय चौकार. 4 धावेंसाठी. तुषार यांचा जर्सी क्रमांक 17 आहे. त्याचाच मोठा खतरा प्रतिस्पर्धी संघाला आहे. 17चा खतरा. तुषार फार हुशारीने बॅटिंग करतायत. पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा. टिपिकल पॉवर प्ले फटका इथे खेळण्यात येतोय. धावसंख्येत वाढ. धावसंख्या 24. ज्या वेगावरती गोलंदाज स्वार होतात त्या वेगाचा इथे वापर केला जातोय. टायमिंग प्रॉपर आणि त्यानंतर बाउंड्री लाईनची सफर. 24 धावा. एक बॅटर बाद. पुढचा बॉल. पुन्हा एकदा वेगात बॅट फिरवली गेली परंतु संपर्क होत नाहीये. निर्धाव चेंडूची सांगताय. इथे उत्तर दिलंय त्या चौकाराचं गोलंदाजांनी देखील. गोलंदाज देखील तितकेच मातबर आहेत, तितकेच हुशार आहेत. जरी चौकार तुम्ही मारला तरी देखील माझ्याकडची क्षमता मी दर्शवू शकतो आणि तीच गोलंदाजी इथे गोलंदाजांकडून देखील पाहायला मिळतेय. पहिला चेंडूवरती सिंगल, त्यानंतर डॉट, त्यानंतर चौकार, त्यानंतर पुन्हा एकदा डॉट बॉल. इथे देखील मिस टाइम. चेंडू हवेत आहे परंतु क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने बॉल तिथे नाही थांबणार, जाणार आणि येणार देखील चौकार. 4 धावेंसाठी. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडूला खेळून काढलाय. मी म्हटलं ना की तुमच्याकडे जर वेग आहे इथे मिस टाइम देखील बॉल सीमारेषेच्या पलीकडे जाऊ शकतो. कारण जितका वेगात येतोय फक्त टायमिंग जरी झालं तरी चेंडू सीमारेषेच्या पलीकडे जातो. आउटफील्ड इतकी वेगवान आहे, चेंडू थांबवणं फार अशक्य आहे. शक्यतो प्रयत्न केला परंतु सरते शेवटी चेंडूने इथे शर्यत जिंकली. धावसंख्या 28. पुन्हा एकदा काय फटका तिथे सजवलाय. काय तो फटका, काय ते एलिव्हेशन, काय ते डिस्टन्स. ओके मध्ये येतोय षटकार. 6 धावेंसाठी. सिक्सर. षटकाची इथे समाप्ती झाली आहे. 2 षटक संपली आहेत. संपलंय षटक, संपलंय. पहिल्या बॉलवरती सिंगल, दुसरा बॉल डॉट, तिसऱ्यावरती चौकार,
चौथा डॉट, 5व्या वरती चौकार, 6व्या वरती षटकार. 6 बॉल झाले. आमचे स्कोरर मित्र चांगली स्कोरिंग करतायत. नाव काय आपलं? पाटील साहेब. आयुष्यामध्ये ज्यांचे चांगले असतात ना आकडे, त्यांचं कोणीच काही करू शकत नाही वाकडे, असे आमचे पाटील साहेब आहेत. 2 षटक संपले. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 34. 17 धावेंच्या सरासरीने इथे धावा बनवल्यात. गुड स्कोर. पॉवर प्ले मध्ये जशी सुरुवात हवी तशी सुरुवात झाली आहे. तुषार यांच्या बॅट मधून षटकारापाठोपाठ चौकार येत आहेत. 34 धावा इथे आतापर्यंत पूर्ण झाल्या. चला षटक क्रमांक 3. कुठले गोलंदाज आहेत? गोलंदाजी मार्क वरती ललित. बॉलिंग ट्रॅक वरती इथे सज्ज होत आहेत. एक तगडी फौज आहे. दोन्ही संघ तितकेच ताकदवान आहेत, तितकेच तुल्यबळ आहेत. जो जिंकेल तो पुढच्या फेरीमध्ये, जो पराभूत होईल त्याला मात्र स्पर्धेच्या बाहेर पुढच्या वर्षाची वाट पाहावी लागेल. 365 दिवसांचा अवधी लागेल पुन्हा एकदा मैदानामध्ये येण्यासाठी. पुढचा बॉल पहिलाच लॉंग ऑफ मध्ये खेळलाय. क्षेत्ररक्षकाला इथे मात्र चकवा देत बॉल सीमारेषेच्या पलीकडे ललित यांचं स्वागत केलंय अमित यांनी 4 धावेने. इथे चौकाराने धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते ती 38. एक बॅटर बाद 38 धावा. ललित पहिल्याच बॉलवरती 4 धावा खर्च करतायत. पुढचा बॉल पुन्हा एकदा सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, परंतु सरळ शरीराचा वेध. थोडीशी गडबड झालती परंतु सावरलंय. चांगलं कमबॅक, गुड कमबॅक. कमबॅक करावं लागेल. ललित यांनी केलं. पहिला चेंडू अगदी बॅटच्या स्लॉट मध्ये मिळाला, त्यावरती प्रहार चौकार आला, परंतु आता टप्पा खेचला. थोडस सफल होऊन ऑन साइडला खेळण्याच्या प्रयत्नामध्ये शरीराचा वेध तिथे चेंडूने घेतला आणि निर्धाव चेंडूची देखील सांगता त्या दरम्यान होतीये. धावसंख्या 38. एक बॅटर बाद. 38 for loss of 1 आफ्टर 2 ओव्हर. 3rd ओव्हर इन प्रोग्रेस. तिसरं षटक, पॉवर प्लेचं षटक संपल्यानंतर ललित पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. इथे मात्र फुल टॉस आणि फुल टॉस वरती फुल टोल वसूल केलाय. एक टप्पा घेत बॉल सीमारेषेच्या पलीकडे 4 धावेंसाठी. मी म्हटलं ना तुम्हाला की पंचांकडे दाद मागा, दम देऊन सांगू नका. 4 धावा मिळतील. 4 धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या 42. एक बॅटर बाद 42. बेचाळीस धावा झाल्यात. एक बॅटर बाद. पुन्हा एकदा सफल झालेत. झेल होईल का? झेल इथे सुटलाय. जीवदान इथे आम्ही त्यांना मिळतंय. 1 से भले 2. जी गाई केली ती गाई मात्र इथे नडते. वेगात येऊन चेंडूवरती इथे चेंडू अडवण्याचा प्रयत्न करण्यात आला, परंतु जितक्या वेगात तुम्ही आला तितक्याच वेगात चेंडू तुमच्याकडे आला. धडक झाली आणि त्यामध्ये मात्र पकड इथे मिळवता आली नाही. धावसंख्येत 2 ने वाढ. धावसंख्या 44. नंबर 4 फॉर लॉस ऑफ 1. चव्वेचाळीस धावा आतापर्यंत झाल्यात. एक बॅटर बाद आहे. सुस्थितीमध्ये अजूनपर्यंत संघ आपण पाहतोय. मोहननगर टीम ए ती सुस्थितीमध्ये आहे. एकच बॅटर बाद झालाय. 44 धावा आणि तिसरं षटक सुरू आहे. पुढचा बॉल ललित यांचा. सामना करतील ते अमित. इथे देखील फटका उंच पुरा आहे. क्षेत्ररक्षक मात्र इथे प्रयत्न त्यांचे पडतील अपुरे आणि बॉल मात्र एक टप्पा घेत सीमारेषेच्या पलीकडे या 4 धावेंसाठी. काय फटकेबाजी आहे. एका बाजूने तुषार नावाचं वादळ तर दुसऱ्या बाजूने अमितही काही कमी नाही. जशास तसं उत्तर देण्यासाठी सज्ज आहेत आणि दोन्ही बॅटरने मात्र इथे धावसंख्येला चांगला आकार दिलाय. धावसंख्या 48. एक बॅटर बाद 48. अखूट टप्प्याचा बॉल नेहमीच इथे त्या चेंडूवरती प्रहार केला जातो. पुन्हा एकदा समोरच्या दिशेने उडवलाय. क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून बॉल सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावेंसाठी संघाचं अर्धशतक पूर्ण.
52 धावा, 3 चौकार झाले का? मग आम्ही त्यांना 500 का इथे आलेलेच आहेत, त्यांना विचारूच नका. आता नको ना द्यायला, मॅच झाल्यावरती देऊया. आणि मामांच्याच हस्ते दिलेले कधी बरे होतील. मामा तुम्हीच हे पैसे द्यायचे तुमच्या हाताने, हे लक्षात ठेवा. हा मामा अजूनही देतील, परंतु तुम्ही मारायचा प्रयत्न करा. मामा हे 500 तुमच्याकडेच ठेवा, तुमच्याच हाताने द्या, आम्ही त्यांना. लागोपाठचे 3 चौकार आले. धावसंख्येमध्ये 3 षटकांच्या समाप्तीनंतर 52 धावा झाल्यात. 3 षटकानंतर 52. षटक क्रमांक 4. षटक क्रमांक 4 ला इथे सुरुवात होते. गोलंदाजी मार्क वरती पुन्हा एकदा गोलंदाज इथे अलक यांना आमंत्रित केलंय. पहिल्या षटकामध्ये त्यांनी 15 धावा खर्च केल्यात, परंतु अभिजित यांना ठाऊक आहे जो सर्वात महत्वाचा गोलंदाज आहे त्यावरती ती जबाबदारी द्यावी लागते. आता गोलंदाजांवरती तर प्रत्येक गोलंदाजांवरती आक्रमण चढवलंय. पहिल्या षटकामध्ये 19, त्यानंतर आलेल्या 15, त्यानंतर मात्र ललित यांच्यावरती देखील एक मोठं आक्रमण चढवण्यात आलं. तिन्ही गोलंदाजांनी आतापर्यंत धावा खर्च केल्यात. पुन्हा एकदा अलक यांच्यावरती ती जबाबदारी. स्ट्राईकला तुषार. पहिलाच बॉल. वाह काय चेंडू इथे हाताळलाय, समजू आला नाही. चेंडू सरळ पायावरती आदळतोय. धावसंख्येमध्ये मात्र लेग बाय स्वरूपाच्या धावेने वाढ होते. धावसंख्या होते ती 53. 53 धावेने इथे आपण पाहतोय एकच बॅटर बाद आहे. चौथं षटक सुरू असताना 53 धावा. सुरुवात तर चांगली केली अलक यांनी. पुन्हा एकदा शफल झाले, परंतु डाव्या एष्टीच्या बाहेर. वेग आहे परंतु नियंत्रण फार महत्वाचं आहे. या चेंडूवरती एकतर अवांतर अथवा चौकार किंवा षटकार, विकेट मिळणं फार अवघड आहे. कारण यष्टांच्या अगदी दूरवरती आणि पायावरती चेंडू. भारतीय खेळाडू कुठलेही धरा, अंगावरती जर चेंडू टाकला ना तर तो सीमारेषेच्या पलीकडे मारताच येतो. उजव्या एष्टीच्या जर बाहेर टाकला तर खेळणं अवघड आहे. तुम्ही अंगावरती टाकलात तर बरोबर बॅटवरती येणार आहे, कारण तो बॅटचा फ्लो त्याच दिशेने असतो. मग इथे उजव्या एष्टीच्या बाहेरचे चेंडू तुम्हाला फक्त ढकलावे लागतात, लांब करावे लागतात. क्षेत्ररक्षक इथे होत आहे, परंतु 2 धावा चांगल्या पद्धतीने इथे पूर्ण केल्या. 2 धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होती अब तक 56. एक बॅटर बाद 56 धावा आतापर्यंत झाल्यात मोहननगर टीमच्या. छप्पन्न धावा झाल्यात, एक बॅटर बाद. पुढचा बॉल. इथे देखील उसळी घेणारा चेंडू आहे. विकेटवरती चेंडूला हिट केला आणि त्यानंतर थोडीशी अतिरिक्त उसळी इथे चेंडूने घेतली. अतिरिक्त बाउन्स इथे खेळपट्टीवरती मिळतोय. टेनिस कंपनीचा चेंडू आहे. या चेंडूला बाउन्स अधिकच असतो आणि ज्या वेळेस तुम्ही विकेटवरती चेंडूला हिट कराल त्यावेळेस त्या बाउन्सचा उपयोग एक्स्ट्रा टर्फ वरती आपल्याला पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी आणि चांगला इथे चेंडू हाताळला देखील, परंतु अमित यावरतून देखील मार्ग काढण्याच्या तयारीत. इथे देखील ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न आहे. पुन्हा एकदा वेगावरती स्वार, पुन्हा एकदा लेग बाईज. धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 57. मागच्या काही चेंडूंमध्ये जर आपण पाहिलं तर तिथे 4 चेंडूंमध्ये अवघ्या 4 धावा, 5 धावा खर्च झाल्या, त्यामध्ये एक अवांतर देखील आहे. या षटकामध्ये कुठेतरी चौकार षटकार थांबवण्याचा प्रयत्न अलक यांनी केलाय. जी गरज होती संघाची ती इथे भागवली जाते, परंतु अजूनही 2 चेंडू या षटकातील शिल्लक आहेत. 57 झाल्यात आणि स्ट्राईकला तुषार आहेत. मागच्या दोन्ही ओव्हरच्या शेवटच्या 2 चेंडूंचा जर विचार केला तर तुषार यांनी 2 बिग हिट खेळलेले आहेत. पुढचा बॉल. पुन्हा एकदा वेगात चांगली गोलंदाजी. इथे एक्स्ट्रा एफर्ट लावले जात आहेत. म्हणजे ज्या वेळेस इथे अलग चेंडू हाताळतात, ज्यावेळेस रिलीज केला जातो त्यावेळेस स्वीट साऊंड त्यांच्या मुखातून ऐकायला येतोय. याचा अर्थ ते ताकदीचा वापर करतात.
कधी कधी तुम्हाला जी ताकद आहे ना ती सर्वस्वी वापरावी लागते. या खेळपट्टीचा वापर करायचा आहे, तुमच्याकडे ताकद असणं फार गरजेचं आहे. मग ती खांद्यामधली ताकद इथे गोलंदाज वापरतायत, चांगली चेंडू हाताळतायत. परंतु तुषार अजूनही विकेट वरती आहेत. धावसंख्येला आकार देण्यासाठी 57 झाल्यात. पुढचा बॉल पुढे सरसावत येऊन ताकदीचा वापर इथेही केलाय आणि बॉलला पाठवून दिलंय सीमारेषेच्या पलीकडे. लांब 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 खूप लांब ठोकलाय षटकार 6 धावेंसाठी. या 4 षटकांच्या समाप्तीनंतर 63 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. एक बॅटर बाद आहे, 63 झाल्यात. त्रेसष्ट धावा झाल्यात. हा चेंडू मात्र डाव्या यष्टीच्या बाहेर. षटकाची सुरुवात इथे अवांतर धावेने होते. गोलंदाजी मार्क वरती पुन्हा एकदा अभिजित. इथे इनसाइड आउट. फटका सुरेख परंतु क्षेत्ररक्षण खराब आणि बॉल जाईल सीमारेषा पार. येईल चौकार. 4 धावा. गोलंदाज काय करेल जर क्षेत्ररक्षणच चांगलं झालं नाही तर. धावसंख्येमध्ये इथे 4 धावेने वाढ होते. प्रेक्षक गॅलरी आहे तुम्हाला सध्या. प्रेक्षक गॅलरीमध्ये बसा तुम्ही. जिथे रिकामी जागा तिथे बसून घ्या. ज्यावेळेस मॅच असेल त्यावेळेस फक्त खेळाडू कक्षामध्ये खेळाडू बसतील. धावसंख्येमध्ये 4 ने वाढ. पुन्हा एकदा लॉंग ऑनच्या दिशेने फार मोठा प्रहार आहे. बॅक टू बॅक दुसरा चौकार अमित यांच्या बॅटमधून. धावसंख्येत वाढ. धावसंख्या 72. जसं कॅप्टनने सांगितलं ना तशी पोरं खेळतायत. बॉल पाहिजे. जुना बॉल द्या लगेच. धावसंख्या होते ती 72. एक बॅटर बाद. 72 धावा. अप्रतिम. जे कुठेतरी तुषार यांच्या पुढे जाण्याचा प्रयत्न करतायत परंतु तुषार 10 मध्ये 30 धावेंवरती आहेत. तर इथे अमित 12 मध्ये 29 आहेत. तोडीस तोड खेळ आहे दोन्ही बॅटरचा. चांगली पार्टनरशिप इथे केली आहे दोघांनी. धावसंख्या आतापर्यंत 72 आहे. पहिल्या 2 चेंडूंवरती आलेले 2 चौकार. अभिजित यांच्यावरती देखील हे आक्रमण आहे. मोठी धावसंख्या उभी करण्याचा प्रयत्न केलाय. कमबॅक करावं लागेल. पुन्हा एकदा बॅकफुटला साथ. बॉलला फोर्स केलाय. लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. येतील, अडवतील, फेकतील. त्या दरम्यान सिंगल. धावसंख्येमध्ये 1 ने वाढ. धावसंख्या 73. एक बॅटर बाद 73. चौथं षटक मैदानामध्ये 5वं षटक मैदानामध्ये सुरू आहे. 73 धावा आतापर्यंत झाल्यात. पुढचा बॉल तुषार यांच्यासाठी. पुन्हा एकदा फुलटॉस. बॅटरने गुडघा टेकला आणि सीमारेषेच्या बाहेर चेंडूला टाकला. 6 धावेंसाठी. काय फटका इथे सजवलाय. गुडघा टेक और तमाशा देख. 6 धावेंचा इथे फटका इथे सजवला जातोय. फुलटॉस बॉल वरती इथे प्रहार तुषार सारख्या बॅटरला जर दिला तर ते सोडणार नाहीत. चुकला की त्याचा कार्यक्रम इथे केलाच. 79 धावा. पुन्हा एकदा पदलालित्य. बॉल सीमारेषेच्या पलीकडे. पुन्हा एकदा 6 धावेंसाठी वारंवार केलेले प्रहार आणि बॉल सीमारेषेच्या पार. बॅक टू बॅक दुसरा येईल षटकार 6 धावेंसाठी. क्या बात आहे.
तुषार यांनी आज मात्र टाकणार नाही, मी झुकणार नाही, मी आज फक्त ठोकणार आणि वारंवार इथे षटकारबाजी केली जाते. 85 धावा आतापर्यंत झाल्यात. हा चेंडू मात्र म्हणावा तसा बॅट वरती आला नाही. सिंगल तर वेगवान आहे. दुसरीचा प्रयत्न केलाय, दुसरी देखील इथे पूर्ण होतीये. 2 धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या 87. 87 धावा झाल्यात. अजूनही 6 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. चला नेक्स्ट गोलंदाज कोण आहेत, पटकन या. फार खर्च केलाय. अनिकेत गोलंदाजी मार्क वरती. अनिकेत इथे आपण पाहतोय गोलंदाजी मार्क वरती आहेत. 87 धावा झाल्यात. धावा झाल्यात. शेवटचे 6 चेंडू. सर्वात महत्वाचं हाणामारीचं षटक. हे षटक फार महत्वाचं असतं गोलंदाजांसाठी. 87 झाल्यात. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉल वरती बॉलला पाठवून दिलंय सीमारेषेच्या पलीकडे. 6 धावांसाठी सिक्सर. ओ जुना बॉल हा एकच आहे. जुना बॉल आहेत का अजून? नाही आहेत सर. तो जुना बॉल देऊ नका, ठेवा तुमच्या हातात. नवीन बॉल द्या. नवीन आहेत का? ना बॉल यांच्या हातातला द्या. नवीन दिलाय का जुना आहे? हे बघा जुने येत आहेत. व्हॉलेंटियर बॉल घेऊन येत आहेत. जुने असतील तर जुने द्या. त्र्याण्णव धावा झाल्यात. सकाळी आला आणि जर मैदानाच्या बाहेर एक फरफटका मारला ना तर डझन 2 डझन बॉल भेटतील. एवढ्या लांब मारलेत आम्ही त्यांनी फटके. इथे मात्र चांगला झेल. इथे अभिजित यांचं चांगलं कौतुक. चांगला झेल टिपलाय अभिजित यांनी. आणि अमित एक सेट बॅटर इथे होतील बाद. परंतु अमित यांची बॅटिंग आवडली असेल तर टाळ्या वाजवायला काय हरकत आहे. अप्रतिम अशी फटकेबाजी त्यांनी केली आहे. फटकेबाजी नाही तर ती षटकारबाजी, चौकारबाजी आपण पाहिली आहे. नाही मॅच झाल्याशिवाय द्यायचं नाही ठरलंय. क्या बात आहे. अमित यांनी तर धावसंख्येला आकार दिलाय परंतु अजूनही वेळ आहे. 93 धावा झाल्यात. अजूनही 4 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. अनिकेत यांना मिळालेले यश पहिल्या चेंडूवरती 6 परंतु दुसऱ्या चेंडूवरती एक चांगला झेल यश त्यांच्या मागे अभिजित यांच्याकडून टिपला गेला. पुन्हा एकदा सुरेख. पुन्हा एकदा सुरेख कमबॅक इथे करणारे षटक पाहायला मिळत आहे. 93 धावा 2 बॅटर बाद. अनिकेत विकेट टेकर गोलंदाज आहेत. धावा रोखणारे गोलंदाज आहेत. 3 चेंडूंमध्ये 6 धावा खर्च केल्या तर 1 विकेट देखील त्यांनी प्राप्त केली आहे. पुन्हा एकदा हलक्या हाताने चेंडूला इथे जागा दिली आहे. गॅप मध्ये चेंडूला ढकललाय. फार मोठा चेस आहे. चेंडू अडवण्याचा प्रयत्न केला जाईल परंतु चेंडू जाईल सीमारेषा पार. आउटफील्ड इतकी वेगवान पण नव्हती की चेंडू अडवता आला नसता. इथे तुमची रनिंग थोडीशी कमी पडली. आता प्रत्येक वेळेस संघामध्ये निवड करत असताना खेळाडूंची योयो टेस्ट घ्यावी लागेल. फिटनेस फार महत्वाचा आहे. क्रिकेट खेळायचं म्हटल्यानंतर तुमच्याकडे फिटनेस हवा. नुसतं बोलून नाही, करण्यासाठी तुमच्याकडे तेवढी ताकद, तेवढी क्षमता हवी. धावसंख्येमध्ये इथे 4 धाव्यांची वाढ. 97 धावा झाल्यात. हलक्या हाताने जे बॅटरने सांगितलं पुश करो और खुश रहो. 4 धावा तिथे मिळत आहेत. 97. पुन्हा एकदा उजव्या इष्टीच्या बाहेर. येस इट्स अ वाईट बॉल.
अतिरिक्त धाव. ज्यावेळेस पंच आपल्याकडे निदर्शनात येतात ना, ज्यावेळेस त्यांची ती पोझिशन चेंज होते त्याच वेळेस कळून जातं की इथे गोलंदाजाकडून चूक झाली आहे. धावसंख्या होते ती 98. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहे. 100 पार. इथे धावसंख्या जाईल का? इथे मात्र एकच धाव घेण्याचा प्रयत्न असेल, कारण तुषार यांना ती संधी आहे. 44 वरती आहेत तुषार. जर षटकार मारला तर वैयक्तिक 50 होतील आणि संघाच्या देखील 100 पार धावसंख्या होईल. 99 झाल्यात. होतील का? येस, आवाज तर येतोय होणार. बघूया तुषार इथे वैयक्तिक 50 धावा पूर्ण करतील का? 99 झाल्यात. शेवटचा बॉल आहे. वैयक्तिक 44 धाब्यांवरती आहेत. झाल्यात 50 नाही तर बरोबर संघाचं षटक देखील पूर्ण करतायत. 105 झालेत. 106 जिंकायलात. चला आता फिल्डिंग करावी लागेल. पटकन जा मैदानात. चला पुढील मॅचचा टॉस. दोन्ही टीमचे कॅप्टन, दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस साठी या. टॉस का बॉस? टॉस का बॉस मध्ये दोन्ही टीमचे कॅप्टन लगेच या टॉस करण्यासाठी. आहे ना? ओके. मुख्य स्क्रीन वरती तुम्ही पाहू शकता या स्पर्धेचे खऱ्या अर्थाने उद्गाते, ज्यांची संकल्पना, ज्यांचे कष्ट, ज्यांचे स्वप्न, ज्यांच्या माध्यमातून आपण या स्पर्धेमध्ये सत्यामध्ये उतरवताना पाहिलेत, ते BBSM या स्पर्धेचे मुख्य आयोजक, मुख्य करता बाबूरावजी चांदेरे साहेब आपल्याला मुख्य स्क्रीन वरती इथे पाहायला मिळत आहेत. खऱ्या अर्थाने ही संकल्पना सत्यामध्ये उतरवण्यामध्ये फार मोठी कष्ट आणि फार मोठा विचार करून या सर्व काही गोष्टी सत्यामध्ये उतरवल्यात. आणि एक चांगली स्पर्धा आणि एक चांगला उपक्रम, सुस्त असा उपक्रम त्यांच्या माध्यमातून राबवण्यात येतो आणि प्रत्येकाला हवावा असं वाटणारा हा खेळ आहे. आणि त्या खेळाचं तब्बल 5व्या वर्षामध्ये देखील देखणं असं नियोजन आयोजन आपणच्या माध्यमातून केलं जातं. चला आपण दुसऱ्या डावाकडे वळतोय. आघाडीचे दोन्ही बॅटर अभिजित आणि त्याचबरोबर प्रतीक, तर गोलंदाजी मार्क वरती तुषार. लेट्स प्ले. दुसऱ्या डावाला इथे सुरुवात होते.
106 धाव्यांचा एक मोठा लक्ष्याचा पाठलाग इथे करायचा आहे. तर बघूया या 106 धावा कशा पद्धतीने इथे बनवल्या जातील की रोखल्या जातील. पहिलाच बॉल सॉलिड इन डिफेन्स. बरोबर आहे, योग्य आहे. पहिला बॉल पाहावा लागतो. आल्या आल्या पहिल्याच बॉल वरती तुम्हाला प्रहार करून चालत नाही. त्या गोलंदाजाची स्ट्रेंथ ओळखावी लागते. रणनीती काय आहे गोलंदाजाने, ज्याप्रमाणे फिल्डिंग लावली आहे त्याचप्रमाणे इथे गोलंदाजी करतोय की त्यापेक्षा विपरीत. इथे मात्र गती परिवर्तन, हळवार पद्धतीने चेंडू हाताळला, थोडासा बॅकहँडचा वापर आणि त्यानंतर रिलीज करताना थोडेसे फिंगर रोल केले, थोडासा टप्पा खेचला, गतीमध्ये कमी इथे केली. आणि म्हणतात ना, ज्यावेळेस योग्य ती गती आणि आपली मती जर जागेवरती असली तर प्रगती ही अगदी उत्तम प्रकारे होते. इथे मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय. क्षेत्ररक्षक मात्र दूरवरती होते, परंतु जवळपास तिथे पोहोचण्याचा प्रयत्न होता. 2 धावा मिळतील. 2 धावेने अभिजित यांनी आपलं खातं तर उघडलंय. 2 धावा झाल्यात. अभिजित यांच्या बॅट मधून आलेल्या या दुहेरी धावा. 106 धावेंचा पाठलाग आहे. 2 धावा आतापर्यंत झाल्यात. पुढचा बॉल पुन्हा एकदा खेचून मारलाय. क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल. इथे विकेटचं पतन आणि अभिजित इथे होतील बाद. तुषार यांना मिळतं यश आणि पहिलाच बॅटर अभिजित बॅक टू द पॅव्हेलियन. अभिजित इथे बाद होत आहे. त्यांची जागा भरून काढण्यासाठी नवीन बॅटर मैदानामध्ये येत आहेत. अलक इथे देखील अनिवन बाउन्स आणि त्या दरम्यान मात्र अलक यांनी आपला अकाउंट ओपन केलाय. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या 3. एक बॅटर बाद 3 धावा. धावसंख्या होते ती 3. पुढचा बॉल इथे देखील चेंजअप पेस. क्या बात है, क्या बात है. समर्पण दिलंय. यष्टिरक्षक देखील चांगल्या पद्धतीने. क्रिकेटच्या मैदानामध्ये आपण बघितलं तर सर्वत्र मातीच माती आहे आणि या मातीवरती लोळण्याचं काम यष्टिरक्षकांनी केलंय. युवराज आहेत, क्या बात है. युवराज यांनी अक्षरशः मैदानामध्ये लोळण्याचं काम केलंय. कपडे खराब झाले तरी चालतील, डाग अच्छे है और घर पे सर्फ एक्सेल है और धोने वाली भी है. पहिलं षटक थांबा थांबा थांबा. पहिलं षटक संपलंय मला वाटतं. आत्ताचा थांबा. मग स्कोरर कडून थोडीशी मिस्टेक आहे. अतिरिक्त धाव आहे. धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या 4 आहे. अजून एक चेंडू शिल्लक आहे. 4 धावा. एक बॅटर बाद 4. शेवटचा बॉल. स्ट्राईकला प्रतीक. पुन्हा एकदा हलक्या हाताने चेंडूला ढकलून दिलाय. 1 धाव. त्या दरम्यान प्रतीक यांनी देखील एका धावेने आपला अकाउंट ओपन केलाय. 5 धावा झाल्या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. विजयासाठी 30 चेंडूंमध्ये 101 धावेंची गरज आहे. 30 बॉल 101. 30 चेंडूंमध्ये 101 धावेंची गरज. चला थोडस स्पीडअप करा प्लीज. यानंतर अजूनही 3 मॅच आहेत. रोजच 2 किंवा 3 वाजवण्यामध्ये मजा नाही. तुम्ही थोडस स्पीडअप करा.
पटपट खेळा. मुख्य स्क्रीन वरती देखील आपण प्रेक्षक गॅलरी पाहतोय. प्रेक्षक देखील मोठ्या उत्साहाने आलेत आपल्या सोसायटीला, आपल्या खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी. वेळेत वेळ काढून अगदी या रात्रीच्या समयी देखील ते उपस्थित राहत आहेत. संध्याकाळचं भोजन व्यवस्थित करून अगदी निवांत मॅचचा आनंद घेण्यासाठी आलेत. तमाम प्रेक्षकांचं देखील मी मनपूर्वक हार्दिक हार्दिक असं स्वागत करेल. आणि स्वागत मात्र इथे होत आहे बॅटरच्या बॅट मधून. हा षटकार आहे की नाही इथे पडताळणी केली जाईल. चला इथे लाईव्हला बघा, षटकाराचं आहे. 6 धावा आहेत. बघितलं आम्ही, ते बघा तिकडे दिसतंय, ते बघा ते बघा ते बघा. हा, ज्यावेळेस हाताशी कॉन्टॅक्ट झाला त्यावेळेस पाय बाउंड्री लाईनला लागला होता. क्या रहेगी इस गेम की कहाणी, पाहायला मिळेल. 11 वरती 1. हा चेंडू मात्र पुन्हा एकदा एकच धाव. व्हाईट बॉल आहे. धावसंख्येत वाढ. मला वाटतं साईड आर्म ऍक्शन इथे गोलंदाजी आहे. साईड आर्म ऍक्शन, तर तुम्हाला राऊंड आर्म ऍक्शन आहे, साईड आर्म ऍक्शन आहे. त्या ऍक्शन वरती देखील आक्षेप असा नसतो. तुमची ती गोलंदाजाची जी स्टाईल आहे राऊंड आर्म करू शकतात ते. आणि जर असे चेंडू मिळाले तर मात्र चेंडू सेम. बॅक टू बॅक दुसरा षटकार. धावसंख्या होते ती 18 फॉर लॉस ऑफ 1. बॅक टू बॅक 2 षटकार प्रतीक यांच्या बॅट मधून आलेत. बॅक टू बॅक 2. पुन्हा एकदा बिगिट. लागोपाठचा तिसरा षटकार प्रतीक यांच्या बॅट मधून. लागोपाठचे 3 षटकार इथे खेळण्यात येत आहेत. प्रतीक खऱ्या अर्थाने संघाचा क्रीज गेलाय. पुन्हा एकदा बिगिट आणि इथे मात्र चौकार आहे. 3 षटकारानंतर एक चौकार. अमित यांच्यावरती चढवलेलं आक्रमण. धावसंख्या 28. एक बॅटर बाद 28 धावा. 106 धावांचा पाठलाग आहे. पुन्हा एकदा बिगिट, परंतु क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरूनच 6 धावा. सिक्सर. क्या बात है. नवीन ना, नवीन द्या नवीन. ते सांगणं जे येत आहे ना ते अगदी भारी आहे. किती मारायचे? फक्त 11 6 मारायच्यात. फक्त 11. नाही बरोबर आहे, हेच खरं. हे पॉझिटिव्ह तुम्हाला खेळावं लागतं. बोलताना तसंच बोलावं लागतं. आणि ते सांगतायत मी एकटाच बास. धावसंख्या होते ती 34. इथे देखील हेलिकॉप्टर उडवलंय परंतु लँड होईल अगदी. नाही नाही, नो बॉल नाही, बॉल घेतलाय त्यांनी. 34. 2 ओव्हर 34. सेम सिच्युएशन आहे. 24 चेंडूंमध्ये 72 धावा. 18. मुख्य स्क्रीन वरती प्रेक्षक कॅमेरा तुमच्याकडे आल्यानंतर कमीत कमी ते कॅमेरामन कडे तरी बघून हात दाखवा म्हणजे कळेल. हा ते बघा तिथे दाखवतायत. चोवीस चेंडूंमध्ये अजूनही विजयासाठी 72 धावा करायच्या आहेत. 18 धावा प्रत्येक षटकामागे. म्हणजे षटकार इथे किती? प्रत्येक षटकामागे 3 षटकारांची गरज. गोलंदाजी मार्क वरती प्रतीक म्हात्रे. पहिलाच बॉल पुल
आणि लॉंग लेग सीमारेषा पार. बॉल होतोय गुल चौकारासाठी. 4 धावा. गेला बॉल. मागे गेला बघा. इथे जवळच असेल त्याला शोधून आणा. एवढे बॉल बाहेर जर गेले आणि जर अवकाशाच्या बाहेर जर असतील तर ठीक आहे. इथे आता हातातून सुटून जर गेला तर मात्र फार अवघड आहे. धावसंख्येमध्ये 4 ने वाढ. धावसंख्या 38. मॅच ऑन झाली आहे. पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षण थोडस फंबल आहे. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या होते ती 39. अजूनही विजयाचं समीकरण. शेवटचे 22 बॉल आणि 22 बॉल मध्ये 67 धावींची गरज. 22 चेंडूंमध्ये 67. अपील कसला होता. कॅचच मागे पकडला नाही. 22 स्वरूपाची एक धाव आहे. संपर्क झालाच नाही परंतु एक धाव नक्कीच मिळते. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या होते ती 40. 40 धावा आतापर्यंत झाल्यात. इथे देखील चेंडू हवेत. क्षेत्ररक्षक मात्र फार दूरवरती. एक धाव पूर्ण आहे. दुसरीचा प्रयत्न नकार. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या 41. 1 बाद 41. सामन्याचं समीकरण 20 चेंडू आणि 65 धावा. 11 षटकारांची गरज आहे जर जिंकायचं असेल तर 20 बॉल मध्ये. हा चेंडू मात्र सोडून दिलाय. वेल केलाय. चांगली गोलंदाजी इथे प्रतीक यांच्याकडून. प्रतीक मात्र यांची चांगली गोलंदाजी. उजव्या इष्टीच्या लगत चेंडू आहेत आणि टप्पा पडल्यानंतर उंची देखील कमीच आहे. दी सबमरीन डिलिव्हरीचा वापर केला जातोय. 19 बॉल मध्ये अजूनही 65 करायच्या आहेत. एक एक निर्धाव चेंडू. इथे बॅटिंग टीम साठी फार अवघड काम होईल. पुन्हा एकदा जोरदार अपील परंतु पंचांनी ती अपील फेटाळून दिली आहे. शेवटच्या 18 चेंडूंमध्ये 65 धावींची गरज आहे. 18 बॉल 65. षटक क्रमांक 4 गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय. गोलंदाज पुन्हा एकदा तुषार आहेत. मुख्य स्क्रीन वरती देखील पाहू शकता. प्रेक्षक गॅलरी अगदी तुडुंब भरलेली आहे. महिला, ज्येष्ठ नागरिक, लहान मुलं, खेळाडू, सपोर्ट स्टाफ आपल्या प्रत्येक खेळाडूला आपल्या प्रत्येक सोसायटीला इथे सपोर्ट करण्यासाठी आलेत. जरी खेळाडू इथे मैदानामध्ये खेळत असले तरी त्यांची टीम, त्यांची सोसायटी ज्यावेळेस जिंकते ना त्यावेळेस तो आनंद गगनात मावत नाही आणि त्यासाठीच तो एन्जॉय करण्यासाठी संपूर्ण प्रेक्षक राजा देखील इथे मैदानामध्ये आलेला आहे. वाह, काय फटका इथे सजवलाय. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने खेळलेला सुरेख फटका. बॉल सीमारेषा पार. त्यांना बघा. धावसंख्या 4 ने वाढते. धावसंख्या होते ती 45. तुषार एक सर्वोत्तम गोलंदाज या संघाचा आहे आणि त्याच्यावरतीच इथे आक्रमण चढवलं जात आहे. 4 धावेने इथे धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते ती 45. एक बॅटर बाद 45. चौथं षटक सुरू आहे. तुषार यांच्यावरती पहिल्याच बॉल वरती अलख यांच्या बॅट मधून आलेला हा चौकार आहे. तर दुसऱ्या बाजूने प्रतीक देखील 10 चेंडूंमध्ये 29 धावेंवरती आहेत. पुन्हा एकदा काय फटका आहे. बाप रे बाप. एक ही मारा लेकिन सॉलिड मारा. तुषार यांच्यावरती चढवलेलं हे आक्रमण जुना बॉल नाहीये, नवीनच द्यावा लागेल.
धावसंख्येत तसं आहे. ते नॉर्मल जरी बोलले तरी ओरडल्यासारखे वाटत. ते ओरडले तर मग काय होईल बघा. 51 धावा झाल्यात. एक बॅटर बाद आहे. पुढचा बॉल. पुन्हा एकदा गती काहीशी कमी केली. ऑन साइडला चेंडू खेळलाय. सिंगल इथे मिळतीये. धावसंख्येमध्ये एकनेच वाढ होईल. सर तो बॉल घ्या. तो जर जुना असेल तर तो द्या. नवीन हातातला ठेवून द्या. एका धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या 52. 52 धावा झाल्यात. एक बॅटर बाद आहे. वाह पुन्हा एकदा सुरेखरित्या बॅटचा स्विंग एवढा चांगला आहे. हा जर मिडल झाला असताना तर हा बॉल सापडणं फार अशक्यच होतं. अगदी आपण त्या फार्म हाऊस वरती चेंडू शोधायला पाठवायला लागला असं. इतक्या लांब गेला असता बॉल. 52 धावा झाल्यात. एक बॅटर बाद. अजूनही 14 चेंडूंमध्ये 54 धावींची गरज आहे. होऊ शकतात. 9 षटकारांची गरज आहे. पुन्हा एकदा गती परिवर्तन. चेंज अप पेस. एक धाव त्या दरम्यान मिळतीये. धावसंख्येत एक ने वाढ. यष्टीरक्षकांच्या हातातून चेंडू निसटला. 22 स्वरूपाची धाव मिळतीये. धावसंख्या 53. 53 फॉलोस ऑफ 1. 53 धावा. एक बॅटर बाद आहे. चौथं षटक मैदानामध्ये सुरू. पुढचा बॉल. पुन्हा एकदा फुल टॉस आणि हा षटकार 6 धाव्यांसाठी. सिक्सर. 59 झाल्यात. 12 चेंडूंमध्ये अजूनही विजयासाठी 47 धावा. बारा चेंडूंमध्ये 7 मारायचा असं ते सांगतायत. म्हणजे तो 7-12 तुमच्या नावाने होईल. 12 चेंडूंमध्ये 7 षटकारांची गरज आहे. 42 होतील तरी अजूनही 7 धावा राहतील. 5 धावा राहतील. बघूया चला. आता इथे 12 चेंडूंमध्ये 7 षटकारांची गरज आहे. परंतु गोलंदाजी मार्क वरती प्रतीक मात्रे पुन्हा एकदा येत आहेत. ज्यांनी मागचं षटक फक्त आणि फक्त 6 धाव्यांवरती खर्च केलं त्यांना आमंत्रण दिलंय. गोलंदाजी मार्क वरती प्रतीक. स्ट्राईकला पण देखील आपण पाहतोय प्रतीकच आहेत. प्रतीक. पहिलाच बॉल इथे मिस टाइम चेंडू हवेत. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. विकेटचं पतन आणि एक सेट बॅटर प्रतीक. बॅक टू द पॅव्हिलियन. चांगली बॅटिंग केली प्रतीक यांनी. चांगली बॅटिंग केली. लक्ष एवढं मोठं होतं. प्रयत्न चांगला केला प्रतीक यांनी. अकरा चेंडूंमध्ये अजूनही 47 धावींची गरज आहे. 11 बॉल 47. अलग नॉन स्ट्राईक एंड वरती आहेत. ज्या 8 चेंडूंमध्ये 24 धाव्यांवरती आहेत. तर सर्वस्वी जबाबदारी अलग यांच्यावरती आहे. परंतु नवीन बॅटर. हा बॉल मात्र हातातून निसटतोय. इथे विकेट. धावबाद स्वरूपात इथे बॅटर डगआउटच्या दिशेने. अमित बॅक टू द पॅव्हिलियन. यष्टीरक्षकाच्या हातात चेंडू काही चिटकत नाहीये. त्यांचा नेम चांगला आहे पण पकड मजबूत नाहीये. चला ना. कोण आहेत बॅटर? कोण आहेत?
ईशान नवीन बॅटर मैदानामध्ये येत आहेत. ईशान नवीन बॅटर मैदानामध्ये आहेत. 10 चेंडूंमध्ये अजूनही विजयासाठी 47 धावा. 10 बॉल 47. थोडस मोठं आव्हान आहे, थोडस. इथे मात्र फुलटॉस आणि त्यावरती चौकार आहे. फुलटॉस बॉल आहे, नो बॉल नाहीये. धावसंख्येमध्ये 4 ने वाढ. धावसंख्या होते ती 63. 3 बाद 63. आल्या आल्या पहिल्याच बॉलवरती आलेला चौकार. 63 धावा झाल्या. 3 बॅटर बाद आहेत. पुढचा बॉल इथे मात्र नो बॉल आहे आणि त्यामध्ये देखील चौकार आहे. क्षेत्ररक्षकाने मारला सूर आणि निघाला धूर. 4 धावेंसाठी. 4 धावेने इथे 5 धावेने इथे धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 68. आता पुढचा चेंडू फ्री हिट. उघडा डोळे आणि पहा नीट. पुढचा चेंडू असेल फ्री हिट. कहाणी में ट्विस्ट. एक धाव नक्कीच मिळेल. धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते उलट सुलट 69. 69 वरती 3. 3 6 9. 69 वरती 3. अजूनही जिंकण्यासाठी 8 चेंडूंमध्ये 37 धावा. या 2 चेंडूंवरती जर 2 मोठे फटके आले तर 6 मध्ये 25. एक मापत आवश्यक, नाहीतर फार अवघड आहे. प्रत्येक बॉलवरती षटकार मारणं हे फार अशक्य आहे. आठ मध्ये 37. इथे बॅट चेंज आणि बॉल सीमारेषा पार. चौकार. 7 चेंडूंमध्ये अजूनही विजयासाठी 33 धावींची गरज आहे. 7 चेंडूंमध्ये 33 धावा. 7 चेंडू आणि 33 धावेंची गरज आहे. पुढचा बॉल 6 चेंडू आणि 27 धावेंची गरज. 6 बॉल रिकामी द्या. धरा ही द्या बाटली. रिकामी घेऊन गेला तरी चालेल. 6 चेंडू आणि 27 धावेंची गरज आहे. नाही, ही खऱ्या अर्थाने बघा, मॅच कुठलीही असू द्या, जरी ती प्रॅक्टिस मॅच असते ना, तरी जिंकण्यासाठी तुमची ती तेवढी धडपड हवीच. त्याशिवाय तुमच्याकडून खेळ होत नाही. आणि अभिजित सारखा जर खेळाडू तिथे पाणी प्यायचं तर फक्त विकेटच्या बाहेर प्या. विकेट वरती पाणी पिऊ नका. चला, मीटिंग्स नको. हा, त्यांना पण पाणी पाहिजे फिल्डरला. टी शर्ट वाले प्लेयर जा. टी शर्ट टी शर्ट टी शर्ट टी शर्ट आहे आतमध्ये. जाऊ द्या. जा 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 जा. जास्त जोरात पळू नका, नाहीतर त्याच पाण्याची गरज तुम्हाला लागायची. प्रेक्षक अगदी स्तब्ध बसलेले आहेत. मॅचचा आनंद घेत आहेत, परंतु आता गार वारं सुटलंय, त्यामुळे थंडी वाढली आहे. आता कसं वाटतंय? गारगार वाटतंय.
शेवटचे 6 मध्ये 27. पहिला बॉल. वा चांगला फटका आहे. 4 तर नक्कीच मिळेल. इथे चेंडू थांबवणं अशक्य आहे आणि बॉल सीमारेषेच्या पलीकडे देखील आहे. 4 धावा. इथे एकच धाव द्यायची होती. अलग यांना स्ट्राईक द्यायची होती, परंतु चौकार आला. करायला गेलो एक आणि झालं भलतं. अलग अजूनही नॉन स्ट्राईक एंडला. शेवटच्या 5 चेंडूंमध्ये 23 धावा. 5 बॉल 23. 5 चेंडू आणि 23 धाव्यांची गरज. इथे चेंडू हवेत. एकच पळणार आहे ते. तुम्ही पळू नका. एकच पळणार आहे ते. आरामात अडवा. एकच पळणार आहे. मी सांगतो ना, एकच पळणार ते. हा 4 ला 22 आहे. 4 चेंडू 22. याचा अर्थ 3 षटकार 1 चौकार. एक चेंडू जरी डॉट गेला तरी फिल्डिंग टीम जिंकणार. फक्त त्यांनी नो बॉल नाही टाकायचे. नाही तर तुम्ही म्हणाल आम्ही 1 डॉट टाकला आणि 3 बिमर टाकले, असं नाही चालणार. 4 मध्ये 22. मॅच ऑन. आणि सर्वस्वी अलग यांच्यावरती जबाबदारी. ही जर मॅच अलग यांनी जिंकून दिली तर खऱ्या अर्थाने हिरो आज घरी गोडधोड होणार. अलग यांच्या, आपल्या नाही. 84 झाल्यात. हा चौकार आहे. आता 3 मध्ये 18. 3 चेंडू आणि 18 धावा. अभिजित हे प्रत्येक वेळेस सांगतात आपल्याला षटकार किती मारायचे. आता मी सांगतो 3 मध्ये 3च मारायचे. फाईन लेगचा प्लेअर डायरेक्ट गोलंदाजापर्यंत काय करायचंय ते सांगायला. फार लांब वरती. 3 मध्ये 18. काय मॅच रंगली. 88 झाल्यात. या चेंडूवरती सर्व काही आहे. 3 बॉल 18 धाव्यांची गरज. अलग 11 चेंडूंमध्ये 38 धाव्यांवरती नाबाद आहेत. पुढचा बॉल काय आहे. इथे चौकार आहे. 4च धावा आहेत. अजूनही मॅच संपलेली नाहीये. 92 झाल्यात. अलग यांच्या 12 मध्ये 42. आता फक्त बॅटिंग टीमने एकच डोक्यामध्ये विचार करायचा की गोलंदाज बिमर टाकू दे. गणपती पाण्यात ठेवा. बघा एखादा पावतोय का. नो बॉल किंवा वाईड बॉल. जर इथे काही घडलं तर मात्र काही सांगता येत नाही. 92 धावा. योग्य चेंडू आहे. योग्य चेंडू आहे. योग्य चेंडू आहे. योग्य चेंडू. आता मात्र इथे मोहननगर टीम पराभूत होऊ शकत नाही. परंतु थांबा, 1 बॉल राहिलाय. सांगता येत नाही. तुम्ही बसून राहा. जे बसले होते ते बसूनच राहा. नो बॉल नको टाकू. नो बॉल नका टाकू. अलग यांची बॅटिंग आवडली असेल तर टाळ्या वाजवा. 1 साइड हिरो प्रमाणे लढलाय. किती धावा झालेत. 98 धावा झालेत. आणि त्यामध्ये अलग यांच्या बॅटमधून 48 धावा नाबाद आहेत. क्या बात है. 1 साइड हिरो. फक्त 7 धावा. बघा फिल्डिंग मध्ये कोणी कोणी चुका केल्या होत्या. त्या फिल्डिंग मधल्या चुका इथे नडल्यात. गलती करणं मना आहे. ते मोहननगर टीमला बाहेर घ्या. ते असे गोल गोल राऊंड